काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी SIR सर नोंदी संदर्भात जागरूक राहावे. हनुमंतराव पवार, सांगली. निवडणूक आयोगाच्या SIR सर प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजातील मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व BLA 2 धारकांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत सतर्क राहून आपल्या भागातील मतदार यादीची शासकीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पडताळणी करणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगलीतील मराठा सेवा संघ हॉल येथे BLA 2 आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हनुमंतराव पवार बोलत होते. या प्रसंगी सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत, प्रदेश काँग्रेसचे SIR चे मुख्य प्रशिक्षक दहर मुजावर आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी समन्वयक अमित पारेकर यांनी स्वागत केले, तर शहर जिल्हाध्यक्ष व 282 सांगली विधानसभा मतदारसंघाचे BLA 1 राजेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. मतदारांची नावे कापली जाऊ नयेत म्हणून सतर्क राहा. हनुमंतराव पवार. बैठकीत मार्गदर्शन करताना हनुमंतराव पवार यांनी कर्जमाफी, निवडणूक आयोगाची SIR प्रक्रिया आणि राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवरून सरकारवर कडाडून टीका केली. मतदार यादीत आपल्या भागातील सर्व लोकांची नावे समाविष्ट आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करावे, असे त्यांनी सांगितले. BLA 2 चे काम आणि अधिकार महत्त्वाचे. प्रशिक्षक दहर मुजावर, प्रदेश काँग्रेसचे SIR मुख्य प्रशिक्षक दहर मुजावर यांनी उपस्थितांना तांत्रिक बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. मतदार यादीत नावे कशी तपासावीत, नावे नसतील तर ती समाविष्ट करण्यासाठी कोणती कागदपत्रे जमा करावीत, तसेच BLA 2 चे अधिकार आणि जबाबदाऱ्या किती महत्त्वाच्या आहेत, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. शासकीय मोहिमेला पूर्ण सहकार्य करा. खासदार विशालदादा पाटील. यावेळी बोलताना खासदार विशालदादा पाटील म्हणाले की भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मतदार जनजागृती मोहिमेला सर्वांनी पूर्ण साथ दिली पाहिजे. BLO प्रत्येक घरी 3 वेळा भेट देणार आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष जाऊन मतदार आहेत की नाही याची नोंद घ्यावी. एखादा पात्र मतदार सुटला असल्यास तो BLOंच्या निदर्शनास आणून द्यावा आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. डोळ्यात अंजन घालून काम करण्याची वेळ. विक्रमदादा सावंत. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रमदादा सावंत यांनी सांगितले की मार्गदर्शकांनी दिलेल्या सूचनेनुसार सांगली विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांनी आता अत्यंत डोळसपणे आणि डोळ्यात अंजन घालून काम करण्याची गरज आहे. तर शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी BLA 1 ची जबाबदारी स्वीकारत सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथवर BLA 2 पूर्ण क्षमतेने काम करतील, अशी ग्वाही दिली. मान्यवरांची मोठी उपस्थिती. या बैठकीला महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, प्रदेश काँग्रेसचे रहीमभाई हट्टीवाले, नंदकुमार शेळके, महिला काँग्रेसच्या जिल्हा शहराध्यक्षा करुणा सॅमसन, आशाताई पाटील, मीनाक्षी दुगे, आशिष कोरी, प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख, आष्ट्याचे विनय कांबळे, नगरसेवक फिरोजभाई पठाण, नगरसेवक मयूरशेठ पाटील, हर्षवर्धन पाटील, अमित शहा, बिल्किस शेख, वर्षाताई निंबाळकर, अंजली जाधव, सलमा शिकलगार, अश्विनी कदम, अश्विनी कोळेकर, समीना मुल्ला,
माजी नगरसेवक दिलीप पाटील, डॉक्टर प्रमोद इनामदार, ॲड. शहाबाज नायकोडी, गजानन मिर्जे, अरुण पळसुले, शैलेंद्र पिराळे, विश्वास यादव, नामदेव पठाडे, चेतन पाटील, तौफिक शिकलगार, अल्ताफ पेंढारी, सचिन चव्हाण, सुनील भिसे, राजेंद्र कांबळे, शरण सरवदे, महेश भंडारे, दीपक ताटे, विवेक नाईक, नामदेव चव्हाण, उस्मान मखदूम यांच्यासह सांगली विधानसभेचे सर्व BLA 2 व ब्लॉक कमिटीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी मौलाली वंटमोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.